चेहऱ्यावरती जेव्हा ॲक्ने किंवा पिंपल्स यायला होतात तेव्हा आपण सर्वच काळजीत पडतो आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपला सर्वात पहिला प्रश्न असतो की डॉक्टर माझे पिंपल्स केव्हा बरे होणार. आपल्याला अपेक्षित असतं की आपले हे ट्रीटमेंट अगदी एका आठवड्यात पूर्णपणे बरे व्हायला पाहिजेत, पण असे होत नाही. तुमच्या स्किनला गरज असते ती प्रॉपर वेळेची आणि प्रॉपर हिलिंगची. तर जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट स्टार्ट करता तेव्हा तुमच्या ट्रीटमेंटमध्ये किंवा स्किन केअर रुटीनमध्ये तुम्ही काही मिस्टेक्स करत असता. त्यापैकी पहिली मिस्टेक म्हणजे इनकन्सिस्टन्सी. जेव्हा तुम्ही ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांकडे जाता तेव्हा तुमच्या स्किनला एक प्रॉपर वेळेची हिलिंगची गरज असते आणि त्यासाठी कमीत कमी तुम्हाला 2 ते 4 आठवड्याचा हा वेळ लागू शकतो. तेव्हा तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसायला सुरुवात होते. दुसरी महत्त्वाची मिस्टेक म्हणजे आपली स्काल्प हेल्थ. जर तुमची स्किन ऑइली असेल, ॲक्ने प्रोन असेल, तर तुमचा स्काल्पसुद्धा ऑइली असू शकतो आणि जर तुम्ही अशा वेळेला तुमचा हेअर वॉश जर डिले करत असाल, तुमच्या हेअर वॉशमध्ये खूप मोठा गॅप येत असेल, तर अशा वेळेला तुमच्या केसांमधली डर्ट, ऑइल ही तुमच्या स्किनवरती, चेहऱ्यावरती येऊन तिथेसुद्धा ते पोर क्लॉग करून परत तुमचा एक्झिस्टिंग पिंपलचा जो प्रॉब्लेम आहे हा वाढवू शकतो किंवा ॲग्रेवेट होऊ शकतो. त्यानंतरची महत्त्वाची मिस्टेक असते की आपली पिलो हायजीन. जी पिलो आपण रोज आपल्या केसांखाली यूज करतो, डोक्याखाली यूज करतो, ती जर कॉन्स्टंट ऑइली होत असेल किंवा तुमच्या केसांमधली जी डर्ट आहे, डॅन्ड्रफ आहे, तो पिलोला लागून परत तुमच्या स्किनवरती जर लागत असेल तर याने तुमचे पोर क्लॉग होऊन परत तुमचं ॲक्ने हे वर्स्ट होऊ शकतात किंवा हा प्रॉब्लेम अजून जास्त प्रमाणात वाढू शकतो. त्यानंतरची महत्त्वाची मिस्टेक असते की क्लिन्झर. जर आपण आपल्या स्किन क्लिन्झिंगसाठी प्रॉपर क्लिन्झरचा वापर करत नसू, जर आपली स्किन ही त्या क्लिन्झरमुळे खूप एक्स्ट्रा ड्राय होत असेल तर आपल्या स्किनला मॅसेज जाते, मग आपली स्किन अजून जास्त प्रमाणात ऑइल सिक्रेशन करायला लागते आणि ह्या ऑइल सिक्रेशनमुळे तुमचा एक्झिस्टिंग पिंपलचा प्रॉब्लेम हा अजून जास्त प्रमाणात वाढू शकतो. म्हणून एक माइल्ड सेफ क्लिन्झरचा वापर करणे फार गरजेचे आहे. त्यानंतरचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचं डाएट. जेव्हा तुम्ही ॲक्नेसाठी ट्रीटमेंट घेत असता तेव्हा खूप गोष्टी अशा आहेत की ज्या तुमच्या ॲक्नेला वाढवत असतात किंवा ॲग्रिवेट करत असतात. तर जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट स्टार्ट करता तेव्हा तुमच्या डाएटवरती लक्ष देणेसुद्धा फार गरजेचे आहे. ॲक्नेची ट्रीटमेंट घेत असताना तुम्ही तुमच्या डाएटमधले शुगरी प्रोडक्ट्स, डेअरी प्रोडक्ट्स किंवा मैद्याचे जे पण प्रोडक्ट्स असतात ते अवॉइड करायला पाहिजे. ह्यामुळे तुमचे ॲक्ने अजून जास्त स्टिम्युलेट होऊन तुमचा ॲक्नेचा प्रॉब्लेम हा वाढू शकतो. म्हणून या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही अवॉइड केल्या तर तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला खूप लवकर इम्प्रूव्हमेंट दिसायला सुरुवात होईल आणि तुमची स्किन ही लवकर रिस्पॉन्ड करायला सुरुवात करेल. म्हणून तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ह्या सगळ्या तुमच्या स्किन रुटीनचं एक प्रॉपर रुटीन सेट करून घ्या. आणि जर ही माहिती तुम्हाला योग्य वाटल्यास आणि ही माहिती तुम्हाला आवडल्यास म्हणजे डॉक्टर दिशा स्किन क्लिनिक ह्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.